Good morning, student. In last lecture, we learned about angle and its measurement. We saw and we learned about a basic definition related with angle. So we today study a exercise 1.1. So first question is determine which pair of angle are coterminal. Coterminal means what? Coterminal means if there is an angle, it is initial arm, initial, and it is terminal arm. And terminal arms and initial arms both are having same position or places, but their rotation are not same. म्हणजेच बघा इनिशियल आणि टर्मिनल आर्म्स जे आहेत त्यांची पोझिशन काय असते की सेम असते. म्हणजे हा जो अँगल आहे AOB हा रोटेट झाला आहे 30 डिग्री पर्यंत, ठीक आहे. आणि त्यांची पोझिशन OA आणि OB इनिशियल आणि टर्मिनल सेम आहे, परंतु हा अँगल परत रोटेट झाला आहे. वन रोटेशन कंप्लीट केलेलं आहे त्याने आणि तो काय झालेला आहे की परत या मूळ स्थानावर जाऊन थांबलेला आहे, ठीक आहे. मग ह्या दोघांचे जेव्हा सेम पोझिशन असतील इनिशियल आणि टर्मिनलचे आणि हे जे दोन अँगल आहेत 30 डिग्री अँड 390 डिग्री, या दोघांना आपण काय म्हणतो की कोटर्मिनल आर्म्स. and difference between them these two angles is 360 degree, that is 390 degree minus 30 degree is equal to 360 degree. Okay, now in that question we determine these two angles are coterminal or not. Okay, solution. If we determine these are coterminal or not, we first subtract each other one from other. Okay, first angle is 210 degree minus negative 150 degree. Okay, म्हणजे आपल्याला काय करायचं की जे दोन अँगल आहेत त्यांचा डिफरन्स किती आला पाहिजे की 360 डिग्री और मल्टिपल ऑफ 360 डिग्री means 720 degree 1080 degree. Okay, and so on is equal to किती आहे बघा, मायनस मायनस काय होणार आहे की हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. देन इट्स ॲडिशन इज इक्वल टू 360 डिग्री अँड इट इज मल्टिपल ऑफ. ओके, याचा आन्सर 360 डिग्री आलेलंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही लिहिण्याची आवश्यकता नाही. मग तर एक सेंटेन्स लिहावं लागेल आपल्याला, विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. सो दिस इज ठीक आहे 210 अँड निगेटिव्ह 150 आर कोटर्मिनल angle. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय ते बघा, सेकंड क्वेश्चन. सेकंड पेयर दिलेली आहे की 360 डिग्री and other is minus 30 degree, negative 30 degree, निगेटिव्ह अँगल दिलेला आहे. बघा परत आपल्याला काय करायचं की डिफरन्स काढायचा दोघांमधला. इज इक्वल टू सोल्युशन काढण्यासाठी डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करून टाका. 360 डिग्री मायनस निगेटिव्ह 30 डिग्री इज इक्वल टू निगेटिव्ह डिग्री का आली की पॉझिटिव्ह 360 डिग्री. निगेटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह केल्यानंतर काय होणार आहे की इथे पॉझिटिव्ह प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 390 डिग्री. बघा आता हे 360 डिग्री 360च्या पटीत आहे का किंवा 360च्या मल्टिपल आहे का बघा, नाही आहे. देअरफॉर इट इज
not multiple, it is not multiple of 360 degree, therefore it is म्हणण्यापेक्षा ठीक आहे चालेल, it is not coterminal angle. ओके, त्यानंतर थोडं मेजर बघूयात आपण. मेजर अँगल फोर्थ 6 एक्झाम्पल बघा. 6 काय आहे की 900 डिग्री कॉमा निगेटिव्ह 900. ओके, आता बघा परत आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. 900 डिग्री मायनस निगेटिव्ह 900 डिग्री इज इक्वल टू निगेटिव्ह मेक अ पॉझिटिव्ह. ठीक आहे, 900 प्लस 900 इज इक्वल टू 1800 अँड इट इज मल्टिपल ऑफ बघा आहे का बघा 360च्या मल्टिपल आहे का. याच्यानंतर आणखीन काय बघा 0 4 4 1 हे 360चे मल्टिपल आहे. मग आता ह्या 360च्या मल्टिपलमध्ये आहे का बघा. ठीक आहे, आणखीन बघूयात पुढची 0 0 इथे का बघा बरं 3 4 5 नाही येत. एक मिनिट. ओके ठीक आहे बघा 360. ओके ठीक आहे, हे मल्टिपल आहे 5 × 360 डिग्री. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की इट इज मल्टिपल ऑफ it is multiple of 360 degree, so they are coterminal angle. ओके, हा लास्ट क्वेश्चन होता. मध्ये 2-3 क्वेश्चन जे आहेत फर्स्ट सेकंड आपण सॉल्व केला, 6 सॉल्व केलेला आणि 3rd 4th 5th हे तुम्हाला होमवर्कसाठी असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. Second question is not, it is also first question, but there is a sub question B. Draw angle. What is question? Draw angle of given measures. Draw angle of given measures of and determine. Okay. And determine their quadrant. ओके, क्वाड्रंट म्हणजे ड्रॉ अँगल ऑफ गिवन मेजरमेंट. अँगल आपल्याला काढायचा आहे आणि त्यांचे क्वाड्रंट म्हणजे ते अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. सपोज आपण काय सांगितलं होतं की जेव्हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस प्लॉट केले होते, जेव्हा टर्मिनल अँगल आणि इनिशियल आर्म्स आपण पाहिले होते, सॉरी टर्मिनल रेज अँड इनिशियल रेज आपण पाहिले होते. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय की त्यांचे टर्मिनल अँड इनिशियल हे कुठे पाहिजे की ऑलवेज ऑन एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. ऑलवेज ऑन एक्स ॲक्सिस अँड ऑल्सो वाय ॲक्सिस. ठीक आहे, मात्र बघा फर्स्ट काय दिलं आहे, फर्स्ट काय दिलेलं आहे की निगेटिव्ह 140 डिग्री. निगेटिव्ह 140 डिग्री. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं की एक्स अँड वाय ॲक्सिस प्लॉट करायचा आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस प्लॉट केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता हे 4 पार्ट झाले. म्हणजे काय की हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड इट इज फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, आता निगेटिव्ह आहे म्हणजे याचं रोटेशन कुठे होणार आहे की क्लॉकवाईज डायरेक्शन होणार आहे.
घड्याळाच्या उलट्या दिशेने होणार आहे. निगेटिव्ह असेल तर घड्याळाच्या उलटे नाही, सॉरी, घड्याळाच्या दिशेने होणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, असं. आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह अँगल असेल तो. ठीक आहे. मग आता 140 आपल्याला माहिती आहे की हा 90 आहे, हा 180 आहे, इथे 270 डिग्री कंप्लीट होणार आहे. आता 140 आहे. ठीक आहे. जर निगेटिव्ह अँगल असेल तर हा आपल्याला 90 कन्सिडर करावा लागेल, हा 180 कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. मग आता ओके, इथे कुठेतरी अँगल येईल का, म्हणजे 180च्या मध्ये कुठेतरी, म्हणजे इथे अँगल येणार आहे. ओके, इथे कुठेतरी अँगल येणार आहे 140 डिग्री. हा 90 डिग्री येणार आहे. हा टोटल हाफ अँगल आहे, स्ट्रेट अँगल. आणि हा कम्प्लीट झाल्यानंतर 180 डिग्री येणार आहे. आणि इथे आधीमध्येच कुठेतरी हा निगेटिव्ह 140 डिग्री येणार आहे. आणि आपल्याला झाला आन्सर. आपल्याला काय सांगितलेलं आहे की ड्रॉ अँगल ऑफ गिवन मेजर्स. आपण अँगल प्लॉट केलेला आहे, अँगल आपण ड्रॉ केलेला आहे, आणि डिटरमाइन देअर कॉर्नर्स. मग आता आपल्याला काय लिहायचं आहे की द अँगल, आन्सर द्यायचं की द अँगल इज इन विच क्वाड्रंट. हा थर्ड क्वाड्रंट आहे. ठीक आहे. मग आता थर्ड क्वाड्रंटमध्ये आलं तर लिहून टाकायचं इथे अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, सोपा क्वेश्चन आहे. सेकंड बघा, सेकंड क्वेश्चन 250 डिग्री. ओके, 250 डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस प्लॉट करायचा आहे. आता आपल्याला पॉझिटिव्ह दिला आहे म्हणजे परत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं आपल्याला रोटेट करायचं आहे. आता इथे आपल्याला माहिती आहे की 90 डिग्री, इथे 180 डिग्री, इथे 270 आणि इथे 360 आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला एक कळून जातं की 250 आहे, 250 आहे म्हणजे इथे 180, आणि हा पूर्ण आहे की 270 आहे. ठीक आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं की 90, 180 अँड 360. मग आता आपल्याला लगेच येऊन जाते की लक्षात येऊन जाते की 250 डिग्री इथेच येणार आहे. ठीक आहे ना. मग 250 इथे येणार आहे, परंतु तो रोटेट कुठून होतोय, स्टार्ट कुठून होतोय, ह्या एक्स ॲक्सिसपासून स्टार्ट होते. म्हणजे आपला अँगल असा आहे, असा रोटेट होणार आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन, पॉझिटिव्ह अँगल आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. आणि ठीक आहे, इथे लिहून टाका त्याचं मेजरमेंट. ठीक आहे. हा 90, 80, 60 नाही लिहिलं तरी चालेल. इथे फक्त एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस असं लिहून टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर इथे लिहून टाका 250 डिग्री. ओके. आणि आपल्याला लास्ट आन्सर द्यायचं की अँगल लाईज इन विच क्वाड्रंट, लाईज इन ऑल्सो थर्ड क्वाड्रंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन 400. किती क्वेश्चन आहेत बघू द्या मला. Okay, there are 10 questions, 10 sub question. So we solve only 5 question and 5 for your homework. Third question 420 degree. Also a plot drop of x axis and y axis, x and y axis. ठीक आहे. आता 90, 80, 270 and 360. आणि जर निगेटिव्ह असेल तर परत इथे 90, 80, 270 अँड 360 डिग्री येणार आहे. आता इथे पॉझिटिव्ह अँगल आहे, पॉझिटिव्ह अँगल आहे म्हणजे याचा रोटेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं होणार आहे. आता इथे आपल्याला माहिती आहे की 270 डिग्री आहे, इथे 360 डिग्री आहे. म्हणजे वन रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर परत तो काय होणार आहे. आता एक मिनिट, इथे 360, 720 अँड अगेन 108 अँड अगेन 140, 180. ओके, हे त्याचे मल्टिपल आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचे. किंवा तुम्ही 90चा जरी टेबल तयार करून ठेवला तरी तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, चालेल. बघा 420. आता इथे वन रोटेशन कंप्लीट झालं. ठीक आहे. म्हणजे इथे 360 आहे, त्यानंतर 720 दुसऱ्या रोटेशनला आपल्याला परत इथे काय होणार आहे. एक मिनिट, आपण इथे हे लिहिण्यापेक्षा 90चा टेबल लिहून घेऊ. 90. ओके,
ओके, आता हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, म्हणजे इथे पूर्ण रोटेशन होत आहे, पूर्ण सेकंड रोटेशन. ठीक आहे, आणि तुम्ही पुढे पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे, आता बघा इथे जर 90 आहे तर मग परत इथे काय येणार की 450 डिग्री. मग आता 450 डिग्री इथे येणार आहे, म्हणजे आपल्याला दिलेलं काय की 420 डिग्री दिलेली, म्हणजे ह्या फर्स्ट क्वाड्रंटच्या मध्येच हा अँगल आपल्याला प्लॉट करावा लागेल. ठीक आहे, परंतु कसं डायरेक्ट नाही, इथून रोटेट होणार आहे, इथून रोटेट झाल्याच्या नंतर हा परत पुढे जाणार. ठीक आहे, आणि इथे स्टॉप होणार आणि हा पूर्ण अँगल आहे आणि इथे लिहून टाकायचं की 420 डिग्री. आता हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आलेला आहे, मग आपल्याला लिहायचं की द अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, मग आता तुम्हाला ही जी गोष्ट कळली असेल, लक्षात आली असेल की 90 डिग्री कुठे येणार आहे, 630 डिग्री अँगल कुठे येणार आहे, तेव्हा तुम्हाला हे सोपं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. 5th क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन काय ते 750 डिग्री. ओके, 750 डिग्री. परत बघा गणा एक्स आणि वाय ॲक्सिस प्लॉट करा, एक्स आणि वाय ॲक्सिस नीट प्लॉट करा, त्यावेळेस मी हे इकडचं साईड एक्स ॲक्सिस वगैरे व्यवस्थित नाही करत. 750 डिग्रीज. ठीक आहे, मग आता आपल्याला 750 डिग्रीज इथे आपल्याला माहिती आहे इथे 90 येणार आहे, 90, 180, 270, 360 and also 450, 540, then 630 and here again root 720 डिग्री. ठीक आहे, परंतु आपल्याला परत पुढे काय दिलेलं आहे की 750 अँगल. मग आता परत इथे आणखी रोटेशन, म्हणजे आता इथे हा फर्स्ट रोटेशन, इथे हा फर्स्ट रोटेशन झाला आहे, इथे सेकंड रोटेशन झालेलं आहे आणि इथे आणखी थर्ड रोटेशन कंप्लीट होणार आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की हा पॉझिटिव्ह अँगल आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनने आपल्याला तो रोटेट करायचा आहे. ओके, वन रोटेशन कंप्लीट, त्यानंतर इथे थांबायचं, परत जायचं. ठीक आहे, म्हणजे इथे थांबलो आपण, सेकंड रोटेशन कंप्लीट झालं, परंतु आपल्याला 750 दिलेला आहे, म्हणजे तो ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्येच कुठेतरी येणार आहे, कारण की इथे परत इथे किती येणार आहे की 900 डिग्री येणार आहे, म्हणजे इथे आधीमध्येच कुठेतरी तो येणार आहे. एक आपल्याला अंदाज घ्यायचा की आपल्याला माहिती आहे की इथे 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 कुठेतरी येणारच आहे तो. मग आपल्याला काय करायचं आहे की अंदाजे घ्यायचे की 750 म्हणजे 720च्या जवळपास कुठेतरी. ठीक आहे, म्हणजे कुठेतरी घेऊन टाकायचं आणि याला परत आणखी पुढे जाऊन थांबायला सांगायचं. हा झाला आपला फर्स्ट क्वाड्रंटमधला अँगल. ठीक आहे, आणि आन्सर घेऊन टाका. द अँगल लाईज इन which quadrant? फर्स्ट क्वाड्रंट. ओके, त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन घेऊयात आपण. मधले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला काय आहेत की तुम्हाला होमवर्कसाठी. ठीक आहे, चालतात. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन काय घेऊयात की 945 डिग्री. ओके, थोड़ा सा चेंज. ओके, आता हे परत थर्ड रोटेशन कंप्लीट करून घेतलं. ठीक, आता 945 डिग्री परत एक्स अँड वाय ॲक्सिस प्लॉट करा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. ओके, मग आता इथे रोटेशन 900 पर्यंत आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट रोटेशन 360 पर्यंत आहे, सेकंड रोटेशन 720 पर्यंत आहे. हे रफमध्ये लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 720 पर्यंत सेकंड रोटेशन आहे आणि थर्ड रोटेशन आहे की 1080 डिग्री पर्यंत आहे बघा. परंतु आपल्याला 900 पर्यंत जाऊयात आपण. ठीक आहे, 900 म्हणजे किती आहे बघा की 360 हा 720. एक मिनिट, आपण डायरेक्ट जाऊया. हा फर्स्ट रोटेशन,
हा सेकंड रोटेशन. ओके, सेकंड रोटेशन आले 720 पर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला परत इथे आपण गेलो y ॲक्सिस पर्यंत. इथं काय होणार आहे की 810 पर्यंत होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत इथे किती होणार आहे, ठीक आहे, 900 पर्यंत येणार आहे इथे. ठीक आहे, इथे 900 पर्यंत येणार आहे. आणि त्याच्यानंतर परत इथे रोटेट होणार आहे. इथे येणार आहे की 990 डिग्री. म्हणजे आपला जो अँगल आहे 900 आणि 990च्या मध्ये येणार आहे. तर आपल्याला परत इथे सरळ जायचं आहे आणि इथे कुठेतरी थांबणार आहे. मग आता 900 आणि 900च्या एकदम मिडियल, ठीक आहे, 45 डिग्री मिडियल असतो. तर इथे आपला अँगल येणार आहे. आणि हा काय की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह अँगल आहे. ठीक आहे, या डायरेक्शन आपण केलेलं आहे. ठीक आहे, इथे स्टॉप करू. ठीक आहे, मग आता थर्ड क्वाड्रंटमध्ये आलेलं आहे. मग आता लिहून टाका, द अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा. ओके, ठीक आहे, आपण काय करूयात इथे थांबूयात. बाकीचे जे 5 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला होमवर्कसाठी. नेक्स्ट 6, 7, 8 and 9 क्वेश्चन तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा, सोपे आहेत ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन सेकंड काय क्वेश्चन दिलेलं आहे की कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू डिग्री. कन्वर्ट अँगल्स. आता शॉर्टकट क्वेश्चन देते मी. कन्वर्ट अँगल्स इनटू डिग्री. डिग्रीमध्ये डिग्री नाही, रेडियन टू डिग्री. डिग्री टू रेडियन. मी आता इथे तुम्हाला समजावून दिसेल आहे. सेकंड क्वेश्चन आहे की कन्वर्ट अँगल फ्रॉम डिग्री टू रेडियन. मग आता रेडियन माहिती तुम्हाला, आपण काय करतो की पाय बायच्या फॉर्ममध्ये घेतो आणि डिग्रीला वरती छोटासा डॉट देतो. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा. 85 डिग्री आहे. मग आता डिग्री टू रेडियन जेव्हा होतं डी आर, मग तेव्हा आपण काय करत होतो की 180 आपण पाय ने आपण मल्टिप्लाय करत होतो का बघा. पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करत होतो बघा. पाय अपॉन 180 डिग्रीने मल्टिपल करायचं. आणि जेव्हा रेडियन टू डिग्री असेल तेव्हा आपल्याला मल्टिप्लाय कशाने करायचं की 180 अपॉन पायने करायचे. आर डी असेल तेव्हा 180 अपॉन पाय, डी आर असेल तेव्हा पाय अपॉन 180. ठीक आहे बघा. 85 डिग्री आहे. ठीक आहे, इथे काढून टाकूया. आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचे की डिग्री टू रेडियन आहे तर पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता चला मल्टिप्लाय करा बघा. 85 कोणत्या टेबलमध्ये बघा की 9. ओके, ठीक आहे. 180 5 8 17 5 85. ठीक आहे. 7 5 जा 85 and 5. ओके, 360 into 5 180. ओके, आता इथं परत आपल्याला परत काय आणखी त्याचा काय म्हणतात त्याला ॲब्रिएट फॉर्ममध्ये नाही देता येत. ठीक आहे. 17. आता लास्ट आन्सर आहे बघा. 17 पाय अपॉन 360. मग आता इथे डिग्री नाही घ्यायची, इथे आपल्याला रेडियन फॉर्ममध्ये घ्यायचं. ठीक आहे. आणि आपला आन्सर झालेला आहे. हे झालं रेडियन टू डिग्री टू रेडियन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. काय दिलेलं आहे की 250 डिग्री टू कन्वर्ट इट इंटू रेडियन फॉर्म. मग आता परत आपल्याला मल्टिप्लाय कशाने करायचे की पाय अपॉन 250
इंटू पाय अपॉन 180 डिग्री. 180 डिग्री आहे बघा. आपल्याला मल्टिपल याला डिवाइड कशाने करता येईल बघा. डिवाइड करता येईल का 250 25 और 180 नाही मल्टिपल करता येणार. ठीक आहे. किंवा त्याला काही कोणत्याही संख्येमध्ये त्याला आपल्याला भाग देता येणार नाही. त्याच्यामुळे ॲज इट इज जर भाग जात असेल तर आपण करू शकतो. 25 पाय अपॉन 18 रेडियन. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन आहे की निगेटिव्ह 132 डिग्री. निगेटिव्ह दिलेले बघा. परत याला मल्टिपल करा. निगेटिव्ह 132 इंटू पाय अपॉन 180. मग आता याला मल्टिपल आपल्याला कशाने करावं लागेल, सॉरी डिवाइड कशाने करावं लागेल. 132 आहे. मल्टिपल कशा 11. ओके 11. ओके ठीक आहे. 20 इंटू 11. ओके. ओके ठीक आहे. 90 and 66. ओके 66. ओके ठीक आहे. मग आता बघा 11 पाय अपॉन 15 रेडियन त्याचं सोल्युशन आलेलं की कन्व्हर्सेशन केल्यानंतर रेडियनमध्ये. फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन काय आहे की 65 डिग्री अँड 30 मिनिट. मला वाटतं मी तुम्हाला याचं कन्व्हर्सेशन मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. बघा आता 65 डिग्री तर आपल्याला कळेल, पण 30 मिनिट आहे. मग आपल्याला 30 मिनिटचं कन्व्हर्सेशन कशामध्ये करायचं आहे की डिग्रीमध्ये करायचं आहे. 65 डिग्री आहे. ओके 65 डिग्री आहे. मग याचं कन्व्हर्सेशन 30 मिनिट मीन्स 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. मग आता इथे काय दिलं की 30 मिनिट आहेत. 30 मिनिट आहेत म्हणजे हे काय येणार की हाफ डिग्री होणार आहे. ठीक आहे. हाफ डिग्री करून टाकूया तिथे प्लस हाफ डिग्री इज इक्वल टू. आता हाफ डिग्री झाल्याच्यानंतर काय होणार आहे बघा 65. आता याला आपण काय करूया 65 इंटू 2 किती 65 0 3 1 प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 131 ओके अपॉन 2 इज इक्वल टू. आता हे झालं डिग्री फॉर्ममध्ये कन्व्हर्सेशन. ठीक आहे. डिग्री फॉर्ममध्ये कन्व्हर्सेशन झाले आणि आता याला रेडियन फॉर्ममध्ये करायचं कन्व्हर्सेशन. तर आपण काय करणार की पाय अपॉन 131 अपॉन 2 इंटू पाय अपॉन 180 डिग्री. ओके. मग आता मल्टिपल करण्यासाठी आपल्याला मल्टिपल केलं आपण परत आपल्याला काही टर्म्स कॅन्सल होतात का बघायचे किंवा याला काय करायचं ॲब्रिवेट करायचे. मग त्याच्यानंतर होत आहे का बघायचे. नसेल होत तर ॲज इट इज राहू द्यायचे. ठीक आहे. 131 पाय रेडियन अपॉन 18 इंटू 2 इज 360 डिग्री. ओके. कन्व्हर्सेशन काय होत नाही इथेच स्टॉप करायचं आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट सब क्वेश्चन ह्या सेकंड क्वेश्चनमध्ये 5th and 6th क्वेश्चन इज फॉर युअर होमवर्क. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे की कन्वर्ट angles into degree form from radian. मग आता डिग्री फॉर्म मध्ये कन्वर्ट दिलं तर तो रेडियन दिला
असेल ना आपल्याला. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, ह्याच्यामध्ये काय आहे की 7 पाय अपॉन 12 रेडियन. मग आता जेव्हा डिग्री टू रेडियन आहे, डिग्री टू रेडियन आहे, तर आपण मल्टिपल कशाने करतो की 180 बाय पाय. आणि RD असेल तेव्हा आपण मल्टिपल करतो की पाय बाय 180. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला 180 डिवायडेड बाय पाय ने मल्टिपल करायचं असतं. 7 पाय अपॉन 12 इंटू 180 अपॉन पाय ने मल्टिपल करायचं. ठीक आहे. पाय पाय गेट कॅन्सल. मग आता इथे काय कॅन्सल होणार आहे बघा, 6 9 इंटू 15 15 7 चा किती, 15 7 चा 105. ठीक आहे. 105 डिग्री झालं आन्सर आलं, कारण की आपण डिग्री मध्ये आपण कन्वर्ट केले फ्रॉम पाय टू रेडियन टू डिग्री फॉर्म. सेकंड क्वेश्चन बघा, निगेटिव्ह पाय अपॉन 3 इज इक्वल टू. परत त्याला कशाने मल्टिपल करायचं की 5 पाय अपॉन 3 इंटू 180 अपॉन पाय. पाय पाय कॅन्सल. ठीक आहे. 3 6 जा 18 and 0 as it is and is equal to 6 into 5 minus 30 and also 0 means answer is negative 300 degree and we convert it into degree form. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन काय आहे, थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये बघायचं का आपण. एक मिनिट. 5 रेडियन. मात्र इथे पाय वगैरे काहीच दिलेलं नाही तुम्हाला, मग कसं करणार. तरी देखील आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. 5 इंटू 180 अपॉन 5. एक मिनिट. ओके ठीक आहे. 5 इंटू 180 इज इक्वल टू. आता इथे कॅन्सल होणारे टर्म्स नाहीच आहेत. मग 18 5 जा किती बघा, 18 5 जा 18 90. ठीक आहे. 900 अपॉन पाय. 900 अपॉन पाय. आणि ही डिग्री फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं तर डिग्रीचं सिम्बॉल त्याला द्यायला पाहिजे. फोर्थ क्वेश्चन, एक फोर्थ तुम्हाला होमवर्कसाठी घ्या. लास्ट क्वेश्चन बघूया. फिफ्थ क्वेश्चन, निगेटिव्ह 1 अपॉन 5 रेडियन. सॉरी इथे 4 आहे. ठीक आहे. परत त्याला मल्टिपल करा. 1 अपॉन 4 इंटू 180 अपॉन पाय. आता इथे पाय पाय कॅन्सल होण्यासाठी नाही आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज 4 ने याला मल्टिपल डिवाइड करून घ्या. किती आन्सर बघा, 45 येणार आहे. 45 आणि त्याच्यामध्ये परत कॅन्सल होण्यासाठी काही टर्म नाही. ठीक आहे. निगेटिव्ह 45 डिग्री अपॉन पाय. आन्सर आलं आहे की निगेटिव्ह 45 डिग्री अपॉन पाय. म्हणजे याचं कन्व्हर्सेशन आपण केलेलं आहे. आणि फर्स्ट क्वेश्चन जो होता का आता क्वेश्चन की 11 पाय रेडियन अपॉन 18 हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी. ठीक आहे. आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फोर्थ क्वेश्चन, 4th 5th 6th अँड मला वाटतं 14 क्वेश्चन आहेत, तर ते आपण बरोबर फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे.